हॅलो नमस्कार, मी अनिता आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते. अशी रेडी झालेली आहे. सगळ्यांना मकर संक्रांतीचं शुभेच्छा आणि सगळ्यांचं वर्ष चांगलं जाऊ दे. असं हा वर्षातला पहिला सण असते आणि आजच्या दिवस म्हणजे चांगलंच विचार करतात, काही बोलत नाहीत, काही नाही. आणि भांडणं तर बिलकुलच नाही, लांब लांबपर्यंत विचार नसतं. आता खलबत्त्यात ना तीळ कुटून घेणार आहे. तिळाचा ना कोंद बनवून घ्यायला लागले, गरम म्हणजे आहे. तीळ ना ह्याच्यात खलबत्त्यात कुटायला लागली. ते काढून घेणार आहे, कारण की मिक्सरमध्ये काढलं ना ते चांगलं लागत नाही. मग वर म्हटलं कुठंच कापर्यंत उभं राहून कुठत बसू म्हटलं, खालीच घेतलं आणि मग पटापटा कुटून घेतलेलं आहे. त्यानंतर इथं शेंगदाणे सुद्धा भाजून घेतले. ते मस्त चटके लागत होते. आज सगळं चटके लागोस्तोवर स्वयंपाक केलेला आहे. त्यानंतर शेंगदाण्याची साल काढून घेतलं आणि इथं मिक्सरमध्ये ना वाटून घ्यायला लागले. थोडंसं म्हणजे असं शेंगदाण्याचं कूट बनवून घेतलेलं आहे बघा. तर ह्यानं मस्त असं पोळ्या होणार आहेत. त्यानंतर इथं मी आता अगोदर ना लाडू बनवणार आहे. त्यासाठी मी थोडंसं गूळ आणि थोडंसं तूप टाकून ना त्याचं हे बनवून घेतलेलं आहे, गुळाचा पाक. त्यानंतर शेंगदाण्याचं कूट आणि तिळाचं कूट हे दोन्ही टाकून ना मिक्स करून घ्यायला लागली. चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर आता बघा थोडंसं चिकट झालेलं आहे. गरम असतानाच लाडू वळायला लागतात. तर इथं बघा मस्त थोडे चटकेच लागायला लागलेत. मी असं गरम-गरम ना लाडू वळून घेतलेला आहे. असं मस्त झालेत आणि ह्याच्यात तूप टाकल्यामुळे ना लाडू लवकर फुटतात. तर ह्या बघा असं बनवलेलं आहे मी. जास्त नाही बनवलं, थोडंच बनवलेलं. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. बघा एवढे लाडू बनवलेत. आता बनवायचे पोळ्या. कोणसुद्धा बनवलेला आहे. हा बघा, हा तिळाचं कोंद बनवलेला आहे. मी आता पिते कोरा चहा. जोपर्यंत कोरा चहा पित नाही ना तोपर्यंत डोसकी चालत नाही. त्यामुळे आता कोरा चहा पिते अगोदर. आणि तेही गुळाचं. साखरेचं तर पित नाही, गुळाचंच पिते. पहिलेचे लोक गुळाचा चहा पित होते, तसं माझं चालू आहे आता. पहिल्याच्या लोकांसारखं गुळाचा चहा, ते पण कोरा, काळा. ज्या घरात दुधाचं कमी नाही त्या घरात बघा मला ना दुधाचा वास नाही जमत. म्हणजे दुधाचं जे भगोणं असतं ना चहा बनवायचं, त्याच्यात मी चहा सुद्धा नाही बनवत. माझं मी वेगळंच काळा चहा बनवायचं ठेवलेलं आहे. आणि कुठं पाहुणे होऊन जाते ना तर तिथं विचारतात मला चहासाठी, तर मी म्हणत असते की नाही, मी काळा चहा घेत असते, मी दुधाचं नाही. तर मला म्हणजे थोड्या वेळ तर असंच बघतात, कारण की असं विचार करत असतील लोक, इथं दुधाचं असेल तरी बनव बाई, नाहीतर दूध नसेल तर राहू द्या असं म्हणतात कुठे गेलं तरी. आणि माझं असं आहे की मी स्वतःहूनच काळा चहा मागत असते. आणि नाहीतरी म्हणजे घेत पण नाहीये, पण सांगते की हा मी काळा घेत असते. आणि असं मी बाहेर कोणाच्या घरी पण चहा पित नाही. तर हे बघा आता पीठ मळून घेतलेलं आहे. आणि आपण नेहमीच तर डाळीचं पोळ्या खात असतो, पुरणाच्या पोळ्या. तर आज म्हटलं चला शेंगदाणे आणि तिळाचं दोन्ही मी मिश्रण बनवून घेतलेलं आहे गूळ टाकून आणि मस्त असं पोळ्या बनवायला लागली. तर आज काहीतरी म्हटलं वेगळं खायचं. नेहमीच आपलं पुरणाच्या पोळ्या तर असतातच. तर ते सुद्धा मस्त झाले होते, चांगले लागले. आणि पण त्याच्या एवढं चांगलं नाही लागलं. म्हणजे ते ज्या पुरणाच्या पोळ्या असतात त्याचं चवच वेगळं आणि ते खाण्याचं पण ते वेगळं. ह्याचं म्हणजे हे आहे थोडंफार, पण सिंपल आणि काहीतरी असं वेगळं काहीतरी खायचं म्हणून बनवलं. आणि आजच्या दिवस बनवतात पण, म्हणजे हेही बनवतात आणि जास्त करून आपल्या पुरणाच्याही बनवतात आणि तिळाच्याही बनवतात. तर मी म्हटलं चला आज हेच बनवूया आणि हेच खाऊया. तर असं मस्त खरपूस भाजून घेतलेलं आहे आणि छान झालत्या बरं, मस्त झाले होते. आणि हे बघा किती नरम झालेत आणि चांगल्या सुद्धा भाजल्या गेलेत. मिश्रण पण चांगलंच भरलं आणि चांगले मिक्स, म्हणजे जास्त गोड नाही, जास्त हे नाही, मस्त असं किचन वगैरे पुसून घेतलेलं आहे. आता मला बनवायचं आहे डाळ. मस्त डाळ बनवते, भातसुद्धा बनवलेला आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअरसुद्धा करा. चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. असंच बाय.